गंगापूर रोड। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 12 मे 2026। मी जात आहे वैजापूर या ठिकाणी बायोसीड्स कंपनीने शेतकऱ्यासाठी एक शेतकरी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। तर त्या ठिकाणी जात असताना एक शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये आता म्हणजे 2026ला मान्सूनला असं पोषक वातावरण तयार झालेलं आहे। म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये चांगलं मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि जवळपास 16 किंवा 17 तारखेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। मग दस्तक दिल्याच्या नंतर कंप्लीट तिथून 10 दिवस केरळला यायला लागतात आणि तिथून 10 दिवस म्हणजे कंप्लीट 7 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होऊ शकतो। म्हणून शेतकऱ्यांनी आजच्यानं जवळपास 32 दिवस राहिले तर तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण की पाऊस 32 दिवसावाला आहे। आणि सध्या देखील आता म्हणजे आता ह्या 13 मे पासून राज्यामध्ये ठिकठिकाणी म्हणजे मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे। अवकाळी पाऊस पडणार आहे, सगळीकडनं नाही पडणार, भाग बदलत दररोज वेगवेगळ्या भागा पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात। आणि राज्यातल्या परत एक संपूर्ण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 16 तारखेच्या नंतर राज्यातला उन्हाचा पारा देखील कमी होणार आहे। म्हणजे 16 तारखेच्या नंतर राज्यातला सगळीकडला पारा 40 अंशाच्या खाली मध्ये काही ठिकाणी 36, 37, 38 अंशापर्यंत राहणार आहे। म्हणजे जे 42, 43 आता जे तापमान आहे ते आणखीन 15, 16 तारखेपर्यंत 43, 44 पर्यंत राहील। पण 16 तारखेच्या नंतर राज्यातला पारा देखील कमी होणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात यायचा, शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्यावी, कारण की यावर्षी मान्सूनसाठी बंगालच्या खाडीमध्ये अंदमान बेटावर असं पोषक वातावरण आज देखील तयार झालेलं आहे। मात्र 16 किंवा 17 तारखेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देईलच। दस्तक दिल्याच्या नंतर कंप्लीट तिथून 7 जूनच्या आसपास महाराष्ट्रात येऊ शकतो। म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। त्यामुळे आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यावी। धन्यवाद।